रामनगर येथील श्रीनिवास कॉलनी येथील प्राध्यापक चिंतामण डोंगरे यांच्या निवासस्थानी काल दुपारी 2 वाजताच्या सुमारास 2 जण आलेत. किशन ज्ञानेश्वर पर्वत व चेतन रमेश चव्हाण असे नाव सांगत मुंबई येथे आयकर निरीक्षक असल्याचे सांगितले. आयकर विभागाचे ओळखपत्र व आयकर विभागाच्या सर्च वॉरंट दाखवून घराचा सर्वे करायचा असल्याचं सांगून कागदपत्र व कॅश दाखवावे असं म्हणत घराची व कागदपत्रांचे व्हिडिओ शूटिंग घेण्यास सुरुवात केली. दरम्यान प्राध्यापक सुहास डोंगरे यांनी शेखर शेंडे व प्रवीण हिवरे यांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार बोगस आयकर अधिकारी बनून आलेल्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तक्रारदार चिंतामण दशरथ डोंगरे यांच्याकडे दुपारी 4 वाजताच्या दरम्यान 3 इसम गेले आणि आम्ही लोकसेवक आहोत, इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत, तुमच्याकडे अवैध मालमत्ता आहे असे म्हणून त्यांना तुमच्या घराचा सर्च घ्यायचा आहे असं म्हणून त्यांना धमकावत होते आणि त्यावेळेस त्यांना संशय आल्याने त्यांनी त्यांचे CA चांडक यांना बोलून व्हेरीफाय केलं असता त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की हे काहीतरी लोकसेवक नसून चुकीचे लोक आहेत. त्यावेळेस त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं आणि लगेच आम्ही स्टाफ पाठवून त्यांना पोलीस स्टेशनला आणून व्हेरीफाय केलं असता इन्कम टॅक्स ऑफिसरकडून व्हेरीफाय केलं असता त्यांचे आय कार्ड डुप्लिकेट आणि सर्च वॉरंटसुद्धा डुप्लिकेट असल्याचे लक्षात आले. त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतली व कलम 318(1), 336(3), 340(2) प्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत. सध्या आमच्याकडे सदर किसन ज्ञानेश्वर पर्वत, चेतन रमेश चव्हाण आणि अभिषेक विश्वकर्मा हे फसवणूक करण्याच्या उद्देशाने गेलेले 3 आरोपी आमच्या ताब्यात आहेत. बाकी त्यांना गुन्हा दाखल करून बाकी तपास करण्याची तजवीज यवतमाळ, नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचे 3 आहे. एकूणच अशा प्रकारची जी घटना घडत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सतर्कतेचं आवाहन कशा प्रकारे कराल, काय आवाहन कराल नागरिकांना? अशा भरपूर घटना घडत आहेत. त्यांनी त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी आधी व्हेरीफाय करणे की खरंच हे जे लोक आले आहेत ते खरंच त्या विभागाचे आहेत का त्याची खात्री करणे किंवा कुठलंही तुम्हाला आता सायबर फ्रॉड पण मोठ्या प्रमाणावर होत आहे. कुठलं SMS येत असेल, लिंक येत असेल किंवा कुठलं एखादं आम्ही CBIचे लोक आहोत म्हणून जर कॉल येत असेल, व्हिडिओ कॉल येत असेल डिजिटल अरेस्टसाठी तर ते आधी व्हेरीफाय करणे हे याच्यासाठी लोकांना आव्हान. किंवा असं कोणी वर्धेमधील वैभव तेलदांदे असा कोणता इसम आहे का यामध्ये? ते तपासादरम्यान निष्पन्न होईल. तपासात काय पुढे येते ते आम्ही व्हेरीफाय करू आणि त्याच्यानंतर मग पुढे जर असेल त्यांचा सहभाग असेल तर नक्कीच आम्ही त्यांना पुण्यात देऊ. या गुन्ह्यामध्ये हे लोक एका व्यावसायिकाकडे गेले. असे अनेक जिल्ह्यांमध्ये यांनी कारवाई केली का? काही लोकांकडून ठगी केली का? या संदर्भात काही माहिती त्यांच्याकडून प्राथमिक स्वरूपात काही माहिती प्राप्त झाली? नाही, अद्यापपर्यंत तशी माहिती प्राप्त झाली नाही.